तो फिर ये आज का व्लॉग जो है वो डे 3 और डे 4 इन दोनों डेज को कवर करेगा। अनफॉर्च्युनेटली डे 2 का जो व्लॉग आहे वो आम्ही यहाँ पर नाही अपलोड कर पाए, आप यूट्यूब चॅनल पे भी देख सकते। तर मग आजच्या दिवसामध्ये आम्ही काय केलं डे 3मध्ये, तर डे 3मध्ये आमचं जिम नव्हतं पण आम्ही कलरीपयट्टूमध्ये मुदगर केलं। तर मुदगरने आम्ही डेल्टॉइड्स म्हणजे शोल्डर्स ट्रेन केले। आता येऊया डे 4ला, तर मग अथर्व दादा बरोबर आधी मी हर्षित बरोबर कालचा वर्कआउट केलेला आणि आजचा वर्कआउट आखाड्यामध्ये हा अथर्व दादा बरोबर केलेला, त्याला मी मेन्शन करून ठेवलं इकडे। तर आज हा वर्कआउट झाल्यानंतर आम्ही चेस्ट शोल्डर ट्रायसेप्स ट्रेन केले। तर दॅट्स प्रिटी मच इट फॉर टुडे। मग हा होता अप्रॉक्सिमेटली डे 3। डे 2चा व्लॉग यूट्यूबवरती अपलोड झालाय। हा होता डे 3 आपल्या जर्नीचा। मग त्याच्यानंतर डे 3 आणि डे 4चा कंबाईंड बनवतो। उद्यापासून डे 5 आहे, तर नवीन स्टार्ट देऊया याला। तर आजच्या डे 4मध्ये आम्ही काय केलं, आम्ही कलरीपयट्टूला गेलो ॲज युजल। मग त्याच्यामध्ये आम्ही दंड सपाटे केले, मग जिममध्ये जाऊन चेस्ट शोल्डर ट्रायसेप्स केले आणि मग आता जेवढं न्यूट्रिशन पाहिजे ते 2-3 एक्स्ट्रा मील्समध्ये घेऊन टाकतो। बेसिकली जेवढे जास्ती मील्स तुम्ही घेता ना जिममध्ये, 3 मील्समध्ये सगळे संपवण्यापेक्षा 4-5 मील्समध्ये तेवढाच प्रोटीन तुम्ही डिवाइड केला तर मसल प्रोटीन सिंथेसिस अजून ट्रिगर होतं आणि मसल ग्रोथला टू अ सर्टन लेवल मदत होऊ शकते। सो हे मला आज कळलं आणि आय होप सो माझे गेन्स वाढतात त्याच्यामुळे लकीली।